हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आज मी खूप दिवसांनी व्लॉग बनवत आहे कारण तब्येत खराब असल्यामुळे आवाजही खराब झालेला आणि रेकॉर्डिंग करू शकत नव्हती. म्हणून आज बरं वाटत होतं तर म्हटलं चला व्लॉग बनवूया. आज जियानला सोडायला मी खाली आलेली. तो गेला मग सकाळी. आज थंडी खूप लागत होती त्याला आणि मग मी घरी आली. घरी आल्यावरती बघू शकता खूपच पसारा होता कारण सकाळी 9 वाजता येते माझी हाऊस गर्ल. आणि आज विधी बनवणार होती मेंदूवडा. तर याची तिथे तयारी चाललेली तिची. तर तिने टोमॅटोची चटणी छानपैकी बनवून घेतली, रेडवाली, आणि ग्रीन चटणी पण बनवून घेतली. मुलं जागी होती त्यामुळे करायला काय भेटत नाही, त्यांना घेऊनच बसायला लागतं. तर तिने चटणी जी बनवली तेव्हा मी व्हिडिओ शूट नाही करू शकली कारण श्रियांना घेऊन बसलेली. तर तुम्ही इथे बघू शकता आता ती सांबारला फोडणी देते आणि व्हेजिटेबल थोड्या तिने ऑलरेडीच बॉईल थोड्याशा करून घेतलेल्या. मग तिला थोडं इझी केलं सांबार बनवायला आणि मस्त आम्ही गप्पा गोष्टी करत बनवत होतो. कधी ती बनवते नाश्ता तर कधी मी बनवते. आम्ही एकमेकीला शेअर करत असतो. असंच असतं ना मैत्रिणींचं. मैत्रिणी जवळ असल्या की आपण एकमेकाचं जसं सुखदुःख शेअर करतो तसं आपण जेवणही किंवा आपण जे काय ब्रेकफास्ट बनवतो ते पण आपण किती शेअर करतो. मला तुम्ही देखील नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही मैत्रिणी असं एकमेकाला आपलं फूड शेअर करता का? कारण माझ्या जवळपासच्या 4-5 मैत्रिणीच आहेत. आता सध्या एक इंडियाला गेली आहे, पण आम्ही खूप जवळच्या आहेत. खूप मजा करतो एकत्र भेटलो की. आणि आता जी माझी खास मैत्रीण आहे ती इंडियाला गेली आहे, ती आल्यावरती तर आमची धम्मालच चालू होईल. तर असो मग इकडे बघा, तुम्ही बघू शकता विधी कशी छान फोडणी देते सांबारला. आणि असं ना खूप कमी टाईम भेटतो आम्हाला दोघींना एकत्र गप्पा गोष्टी करायला. कारण आता बाळं आमची 6 महिन्याची होत आले तर टर्न करतात, कुठे पुढे जातात, तर त्यांच्यावरती लक्ष द्यावं लागतं. आणि मी जेव्हा हे शूट करते तेव्हा फक्त श्रियान जेव्हा झोपलेला असतो तेव्हाच मी शूट करते. कारण मला खूप जण विचारतात की 2 मुलं सांभाळून कसं करते शूटिंग. तर श्रियान खूप शांत आहे. तो फक्त खेळतो, फीड घेतो आणि झोपतो, बस. जास्त त्रास देत नाही, त्यामुळे मला थोडं इझी जातं. आणि जियान दिवसभर स्कूलला जातो, संध्याकाळी येतो, मग त्याची स्कूल टीचर येते, मग त्याचा पूर्ण दिवस ॲक्टिव्हिटी आणि स्कूलच्या ह्याच्यामध्येच बिझी होऊन जातो. तर मग जेव्हा श्रियान झोपलेला असतो तेव्हा मी शूट करते. बाकीच्या वेळेस तर कामं आणि श्रियांकडे लक्ष देते. तर तुम्ही बघू शकता विधीने मस्त सांबार बनवलं आणि मग दोन्ही चटण्यांमध्ये फोडणी दिली, कढीपत्ता आणि मोहरीची. आणि एवढे सुंदर दिसत होते, कलर तर सोडा आणि टेस्टला पण एवढे छान होते. मग मी गेली खाली, जियानला गेला. जियान मला फ्लावर घेऊन आलेला आणि तो खेळत होता माझ्याबरोबर. जियानला माझ्या साऊथ इंडियन फूड खूप आवडतं आणि त्यात मी आज सांगितलं विधिका की मेंदूवडा बनवते, तर तो एवढा खुश झाला. त्याला म्हणजे असं की कधी बनतं आहे आणि कधी खातो आहे असं झालेलं. आणि त्याचा मेंदूवडा, डोसा खूप फेवरेट आहे. म्हणजे मी विकेंडला बनवून देतेच त्याला. मग इथे विधीने मेंदूवडा बनवायची तयारी केली आणि मी जसं बोलली तुम्हाला बघू शकता त्याचे सगळे मित्र घरी आलेले खेळ. हे सगळे घरी आले ना की छान शांत बसून खेळतात. नाहीतर खाली असले की नुसती कंटिन्यू स्केटिंग, नाहीतर धावपळ आणि नाहीतर सायकलिंग, तेच चालू असतं. मग रात्रीचा जियान सांगत राहतो मम्मा माझे पाय दुखतात करून. तर तुम्ही इकडे बघू शकता मस्त विधी मेंदूवडा बनवत होती आणि आमचं तेच डिस्कशन चालू होतं. आमचे कधीच मेंदूवडा असे राऊंड गोल व्यवस्थित बनत नाहीत. वाकडे तिकडे बनतात पण टेस्टी होतात आणि फुलतात छान. काही जण ते वाटीवरती किंवा ते ग्लासावरती पण काढतात मेंदूवडे, पण ते ट्राय केलेलं पण त्याच्याने पण नाही जमत. ते चिकटतातच शेवटी, त्यामुळे मग ते हाताने बरं पडतं. भले वाकडे तिकडे होतात पण ते हाताने व्यवस्थित इझिली जातात तेलामध्ये. तर मुलं इथे खेळत होती आणि आम्ही मस्त गप्पा गोष्टी मारून मेंदूवडा बनवले. फुललेले छान आणि केशवी मस्त झोपून गेलेले. आणि तुम्ही इकडे बघू शकता श्रियान मस्त एकटा खेळत होता. त्याला असं उचलून घेतलेलं आवडत नाही, असं तो खाली एकटा खेळत बसतो. त्याच्याबरोबर बसायला लागतं. आणि इथे बघू शकता मस्तपैकी सांबार तयार झालं आणि मेंदूवड्या पण झाले तयार. थोडेफार तिने काढले आणि पहिले जियानला दिले. तर विहानचं होतं काय मी देणार जियानला, तर तुम्ही बघू शकता बघा प्लेट घेऊन तो आला घरी जियानला द्यायला. आणि जियान नुसता नाचायला लागला मेंदूवडा बघून.
आणि किती सुंदर बनवलेलं विधीने, एवढं टेस्टी होतं. दिसायला तर माहिती नाही तुम्हाला कसं वाटतं बघा, पण खायला एवढं टेस्टी होतं. आणि मग जियानने खाल्ला मेंदूवडा आणि परीला कॉल केलेला. मग ते लोक गप्पा गोष्टी करत होते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.